अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे भयकथा कादंबरीकार नारायण धारप लिखित कादंबरी ग्रहण, प्रकरण 21. रजा संपण्याच्या शेवटच्या आठवड्यात स्नेहाने बँकेतल्या तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला. त्यांचं नाव शिंदे होतं. सुदैवाने फोन एंगेज नव्हता आणि शिंदे स्वतःच केबिनमध्ये हजर होते. शिंदे साहेब, मी वसुधा गोखले. वसुधा गोखले? येस, बोला बोला. सर, या आठवड्याअखेर माझी रजा संपते आहे. येस, माझ्या लक्षात आहे. आणखी ही रजेची आवश्यकता वाटली तर आणखी 1 महिना मिळू शकेल. थँक्यू सर, पण मला आता रजेची आवश्यकता वाटत नाही. वाह, छान. मग काय सोमवारपासून येता? येऊ शकेन, पण सर माझी एक विनंती आहे. सांगा. सर, आपल्या ब्रँचमधल्या स्टाफपैकी एकाचीही मला आठवण नाही आहे. मी त्यांच्यापैकी कुणालाही ओळखत नाही आहे, अजिबात ओळखत नाही आहे. ओह, म्हणजे त्या विकारात काही सुधारणा झाली नाही म्हणायची? येस सर, तुमच्या लक्षात येईल की आपल्या ब्रँचमध्ये काम करणं मला अगदी अशक्य होणार आहे. जरा वेळ थांबून शिंदे म्हणाले, येस, तुमची अडचण मला समजू शकते. येस सर, गावात जर दुसऱ्या एखाद्या ब्रँचमध्ये मला ट्रान्सफर देता आली तर आपले फार फार उपकार होतील. शिंदे लागलीच म्हणाले, हो, ते होऊ शकेल. पण गोखले सर, मागच्या खेपेस तुम्ही मला भेटला होता तेव्हा बँकेच्या एकूण व्यवहाराची तुम्हाला काहीही आठवण नव्हती. ते खरं आहे सर. गोखले, तुम्ही इथे जॉईन झालात तर मी तुम्हाला काही प्रमाणात मदत करू शकेन. पण इतरत्र कुठे तुमच्या कामात जर काही गोंधळ झाला तर माझी पोझिशन जरा ऑकवर्ड होईल, नाही का? तुमचं म्हणणं खरं आहे सर. मी एक सुचवू का? येस, मी जर तुम्हाला भेटू शकले तर तुम्ही माझी चाचणी घेऊ शकाल. येस, माझी जर खात्री झाली तर मी अगदी बिनधास्तपणे बदलीची शिफारस करू शकेन. पण तुम्ही कुठे भेटणार? इथे तुम्हाला जरा कठीणच जाणार, हो की नाही? हो सर. डू वन थिंग. शनिवार 12च्या सुमारास हेड ऑफिसमध्ये येता का? मला तिथे जायचंच आहे. बरोबर 12ला या. जमेल? मी येते तिथं. आणि थँक्यू. फोन खाली ठेवता ठेवता स्नेहाने ठरवलं होतं की प्रत्येकी कामाला जायला लागल्याशिवाय ही गोष्ट सारंग वगळता कोणालाही सांगायची नाही. गुरुवारी साधारण 11 वाजल्यापासून दुपारी 3-3:30 पर्यंत ती सारंगबरोबर असायची. त्यांच्यातला हा एक प्रकारचा अलिखित संकेतच झाला होता. इतरांच्याही लक्षात आला होता, पण सुरेखाची थट्टा वगळता इतर कोणाची काही प्रतिक्रिया असेल तर ती छुपीच राहिली. बेस्ट न्यूज, सारंगला सांगताच तो म्हणाला. पण ती एक टेस्टच आहे. जरा धाकधुकच वाटते. अगं, नव्याने नाही का कामाला सुरुवात करत लोक? सुरुवातीस थोडं मागे पुढं झालं तर लोक सांभाळून घेतातच. पण मी 10-11 वर्षांचा अनुभव असलेली, माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा खासच वेगळ्या असणार. स्नेहा, जास्तीत जास्त काय होऊ शकेल? त्यांच्या मते तू कामाला अनफिट ठरशील, एवढंच ना? तुझे फंड आहेत, बचत आहे, डिपॉझिट आहेत, तेव्हा पैशांची तर काही काळजी नाही. आणि शिवाय मत्तीला मी आहेच ना. तशी वेळ आलीच तर पाहू. आत्तापासून त्याची काळजी कशाला? आणि खरं सांगू का,
माझी तर खात्री आहे सर्व काही अगदी व्यवस्थित होणार आहे. काहीही डिफिकल्टी येणार नाही आहे. 12च्या सुमारास स्नेहा बँकेच्या मुख्य कार्यालयात पोचली. चौकशी केली तेव्हा समजलं की शिंदे तिच्यासाठी थांबले होते. वापरात नसलेली अशी एक लहानशी खोली त्याने निवडली होती. 6x10च्या त्या खोलीत एक टेबल आणि 4 खुर्च्या यांना जागा होती. ती दारापाशी येताच ते म्हणाले, या या गोखले, बसा. ती समोरच्या खुर्चीत बसताच त्याने टेबलाच्या ड्रॉवरमधून एक फाईल काढली. तिची परीक्षा घेण्याचीच ते तयारी करून आले होतेसे दिसले. आत्तापर्यंतच्या 2 भेटी ते तिच्याशी कितीही मवाळपणे वागलेले असले तर तिची चाचणी घेताना त्यांची भूमिका एखाद्या कर्मठ, कठोर, सत्यान्वेषी, संपूर्ण निष्पक्ष मूल्यमापकाची होती. गेला 1.5 महिना तिने बँकिंग क्षेत्राच्या सर्व अंगोपांगांचा कसून अभ्यास केला होता. तेव्हा त्यांच्या प्रश्नांपैकी जवळजवळ सर्व प्रश्नांना ती समाधानकारक उत्तर देऊ शकली. शेवटी त्यांनी फाईल मिटली. फाईल ड्रॉवरमध्ये ठेवता ठेवता ते म्हणाले, यू आर ऑल राईट गोखले. अर्थात मी तुम्हाला आताच विचारले तसे प्रश्न एकाच वेळी तुमच्यासमोर कधीच उभे राहणार नाहीत, आणि जरी आले तरी विचार करून, सल्लामसलत करून, प्रेसिडेंट पाहून सोडवता येतील. रोजचं काम खरं तर रुटीन असतं. आता तुमच्या बदली संबंधात शहराबाहेर जायची तयारी असली तर आता 2-3 जागा आहेत. वर्षभरात तिथे ऑफिसरसुद्धा व्हाल. सर, मी एकटी बाहेर जरा कठीणच नाही का? येस. मग 8-15 दिवस थांबा. लिव्ह एक्सटेंड करून देतो आणि मग तुम्हाला कळवतो. ओके? सर, तुमचे आभार कसे मानायचे कळतच नाही. गोखले, तुम्ही व्यवस्थित झालात यातच मला आनंद आहे. मग काय, लवकरात तुमच्याकडे पत्र येईल. सर, थँक्यू. एक यशस्वी मुलाखत. संध्याकाळी सुरेखाकडे सारंगचा फोन आलाच, आणि फोन येणार याची कल्पना असल्याने स्नेहा तिथे थांबलीच होती. कशी झाली मीटिंग? त्याने विचारलं. ठीक झाली, म्हणजे छान झाली, म्हणजे उत्तम झाली. ती हसत म्हणाली. आता नो प्रॉब्लेम्स? नो प्रॉब्लेम. मग गुरुवारी भेटूया. ओके? हो, म्हणत तिने फोन खाली ठेवला. अगं बाई, सुरेखा म्हणाली, झालं बोलणं एवढ्यात? हो, स्नेहा म्हणाली. पुढच्या भेटीचं ठरलं असेल? हो, तिला सांगावंच लागलं. असं? सुरेखा. स्नेहा, अगं साधी जोकसुद्धा तुला घेता येत नाही का गं? अगं छान झालं. नोकरीचं पक्क झालं म्हणतेस, बदलीही करून मिळते म्हणतेस, मग सगळे प्रश्न मिटले की नाही? तुला माझे प्रश्न काय समजणार आहेत? स्नेहाने मनाशी विचार केला, पण त्याच गोष्टींचा पुन्हा पुन्हा पाडा वाचण्यात काय अर्थ होता? हो, आता नोकरीचा प्रश्न मिटला खरा. आणि सुरेखा, खरं सांगू का, तुम्ही सगळे माझ्या मदतीसाठी उभे राहिलात म्हणूनच माझे प्रश्न जरा तरी मार्गी लागत आहेत. नाहीतर मी एकटीने काय केलं असतं का? गुरुवारी सकाळी सकाळी सारंग हजर झाला. बाईकच्या मागच्या कॅरियरवर एक मोठा हॅम्पर बांधला होता. स्नेहा तर नुसतीच उठत होती. अगं बाई, सारंग, आत्ता? इतक्या लवकर? आता तुझं सगळं आटप, आपण निघूया. पण कसला? खाण्यापिण्याचं सगळं घेतलं आहे बरोबर मी. बरं, आता बसा. मी सुरेखाकडून आपल्या दोघांचा चहा करून आणते. पेपरही आणते. तोपर्यंत माझं मी आवरते. तरी बाहेर पडायला त्यांना अर्धा तास तरी लागलाच. दरवेळी स्नेहा त्याला विचारत होती, जायचे तरी कुठे? तो एकच म्हणायचा, पाहशील ना आता. ती मागच्या सीटवर बसल्यावर तो म्हणाला, पिकनिकला जाऊया. ओके? हो, ती हसत म्हणाली. गार्डनमधली सकाळची हवा इतकी सुंदर आणि थंडगार होती
आणि यावेळी तर गर्दी अजिबात नव्हती. नुकत्याच वर आलेल्या सूर्याच्या तिरकस कोवळ्या उन्हात ती बसली. मात्र शरीरातला सारा अवघडलेपणा, सारा थकवा, मनावरची सारी मरगळ जादूची कांडी फिरल्यासारखी कोठच्या कोठे गडप झाली. आता सांग, साहेबांची मीटिंग कशी झाली? मीटिंग? जवळजवळ चाचणी परीक्षाच. टफ? हो. इतके वेगवेगळे प्रश्न, इतके एकामागून एक, अगदी श्वास घ्यायला सुद्धा फुरसत देत नव्हते तर. पण शेवटी ही वॉज सॅटिस्फाईड. मग म्हणाले, असे प्रॉब्लेम्स काही एकाच वेळी येत नाहीत आणि आले तर मत्तीला सिनियर स्टाफ असतो. पण ही वॉज सॅटिस्फाईड. हे मुख्य आहे, 7-8 दिवसात पोस्टिंग देतो म्हणाले. ती जरा वेळ थांबून म्हणाली, शहराबाहेर जायची तयारी असली तर आत्ताच्या क्षणीसुद्धा व्हॅकन्सी आहे. शिवाय तिथे प्रमोशनचे चान्सेस नक्की आहेत. मग हो नाही ना म्हणालीस? नाही हो. हो कशी म्हणेन? प्रमोशन वगैरे अजिबात नको मला. थँक गॉड. मी एकदम इतका अपसेट झालो. सारंग, स्नेहा म्हणाली, 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. दोन्ही ऐकल्यावर तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल, पण सांगायलाच हव्यात. पहिली आई संबंधात आहे. आईबद्दल? हो, जरा ऐका. आपली दोघांची जवळीक त्यांच्या नजरेतून सुटलेली नाही आणि सारंग, त्या जरा अस्वस्थ झाल्या आहेत. अस्वस्थ? का व्हावी? आईच्या जन्माला गेल्याशिवाय ते कळायचं नाही सारंग. त्यांना तुमची काळजी वाटते. आता स्पष्टच सांगते, मी तुमच्यासाठी योग्य आहे का नाही याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे. का असावा? तुझ्यात काय कमी आहे? कमी नाही, उलट काहीतरी जास्तच आहे. हीच ती दुसरी गोष्ट सांगायची होती. मागच्या भेटीत डॉक्टरांनी माझ्याशी याबाबतीत चर्चा केली होती. त्यांच्या शब्दात मला सांगता यायचं नाही, पण त्यांच्या सांगण्याचा सारांश हा होता की ज्या क्षणी मी वसुधा गोखले म्हणून भानावर आले, ते तर म्हणतात मी खरी वसुधा गोखले नाहीच आहे. बाह्य रूपाने तिच्यासारखी दिसत असले तरी प्रत्यक्षात आत अंतर्यामी वेगळीच कोणीतरी आहे मी. दुसरीकडून कुठून तरी आलेली आहे मी. आणि आता ऐका सारंग, डॉक्टर म्हणतात येताना मी बरोबर काहीतरी खास, वेगळं, प्रभावी असं आणलं आहे. माझ्या आसपास वावरणाऱ्यांच्यावर, माझ्या सहवासात येणाऱ्यांच्यावर त्याचा काहीतरी परिणाम होतो. त्यांनी ओळीने कितीतरी उदाहरणं दिली. तुम्ही स्वतः सारंग, मग तुमची आई, मग डॉक्टर, मग वैजूताई, मग त्यांची मुलं, मग सुरेखा, तिची मुलं, मग तळेगावचा भाऊ, खरं तर इन्स्पेक्टर शारंग पाणी, बँकेतले माझे ऑफिसर, सर्वांच्यावर परिणाम झाला आहे. डॉक्टर म्हणतात झाले आहेत त्या गोष्टी तर खऱ्या आहेतच. तुमच्यात बदल झाला की नाही खरं सांगा? सारंग हसत म्हणाला, बदल झाला. जे सत्य गोष्ट आहे ती कशासाठी नाकारायची? तुला बघितल्याबरोबर कितीतरी गोष्टी मनात आल्या. खरं तर गोष्टी म्हणण्यापेक्षा चित्ररूपी विचारच म्हणतो. अगदी नुकतंच उमललेलं गुलाबाचं फूल, अगदी मिंट कंडिशनमध्ये असलं नवीन गाणं, नव्यानं वर आल्या सूर्याचा पहिला किरण. स्नेहा, मी काही लेखक कवी नाही. विचार शब्दात मांडण्याची कला माझ्यापाशी नाही. मनात चित्रकल्पना होती, तीही होती काहीतरी नवीन, नवजात, अस्पर्शित, सुंदर, मोहक. त्यांच्याकडे नवलाने पाहत स्नेहा म्हणाली, मी तुम्हाला अशी दिसले? खरं तर मी गोंधळलेले होते, भयभीत झालेले होते, घामाघूम झालेली होते, जीवाची उलघाल झाली होती माझ्या. खरं सांगा म्हणालीस? खरं तेच सांगितलं. तुला काय वाटत होतं ते तू सांगते आहेस, मला काय वाटलं ते मी सांगितलं. स्नेहा अगदी खालच्या आवाजात म्हणाली, सारंग, डॉक्टर जे काही सांगत होते त्यात तथ्य असेल?
पण तू एवढी का काळजी करतेस? हो, डॉक्टरसुद्धा हेच म्हणाले. ते म्हणत होते तू काही अपराध केलेला नाहीस, कुणाचं नुकसान केलेलं नाहीस. पण विशेष म्हणजे? विशेष काय? ते म्हणाले हे सर्व आपोआप होतं. माझ्या किंवा कुणाच्याच हातात काहीही नाही. पण अशी गोष्ट कानावर आली की सतत मनात राहणार, हो की नाही? आता हलकं वाटतं. तुम्हाला हे सांगायचंच होतं. स्नेहाने हॅम्पर उघडला. कोणीतरी जाणकाराने हॅम्पर पॅक केला होता. थर्मासमध्ये चहा, सँडविचेस, सॉस, चटणी. एका प्लॅस्टिकच्या डब्यात स्वीट, दुसऱ्या डब्यात पुऱ्या, कोशिंबीर, चटणी, कोरडी भाजी, तळलेल्या मिरच्या, लिंबाच्या फोडी. एका प्लॅस्टिकच्या डब्यात दहीभात, प्लॅस्टिकच्या प्लेट, पेपर नॅपकिन, चमचे, काटे, एक सुपारीची पुडीसुद्धा. छान आहे नाही? सारंग म्हणाला. एकाने हा व्यवसाय नव्याने सुरू केला आहे. 2, 4, 6 जितकी माणसं असतील त्यांच्यासाठी हॅम्पर तयार करून देतो. फक्त आदल्या दिवशी ऑर्डर द्यावी लागते. काही म्हणजे काही पाहावं लागत नाही. तुम्हाला हवं असलं तर ड्रिंकसुद्धा ठेवील. खरंच छान आहे, स्नेहा म्हणाली. खाणं पिणं झाल्यावर दोघं झाडांच्या सावलीत आरामात पहुडले होते. अशी विलक्षण समाधानी शांतता स्नेहाने कितीतरी दिवसात अनुभवली नव्हती. सारंग आणि ती यांच्या दोघांच्यात आता कोणताही आडपडदा नव्हता. निशब्द सहवासही पुरेसा होता. स्नेहा बंगल्यावर परत आली तेव्हा 5 वाजून गेले होते. सोमवारी तिला बँकेचे पत्र मिळालं. मेन ऑफिसमध्येच तिची बदली झाली होती. 1 तारखेपासून कामावर हजर व्हायचं होतं. कामावर हजर होताना छातीत धडधड व्हायची ती होतच होती. पण शिंद्यांनी तिच्यासाठी काहीतरी शब्द टाकला असला पाहिजे. कारण सुरुवातीस तिला सोपंच काम देण्यात आलं आणि तिच्या ध्यानात आलं की स्वतः कोणताही प्रयत्न केला नाही तरीही सहकारी तिच्या मदतीसाठी सदैव तयार असत. शेवटी काम हे रुटीनच असणार. ठराविक साच्याप्रमाणे निर्णय घ्यायचे. महत्त्वाचा होता तो उरक. काम हातावेगळं करण्याचं कौशल्य. 2-3 दिवसातच ती रुळून गेली. आठवड्याभरातच ती पब्लिक काउंटर मागे आली. आता तिचा खातेदार आणि सर्वसामान्य जनता यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क यायला लागला. सर्वसाधारणपणे कामाचं स्वरूप इतकं रुटीन होतं की तिला कधीही अडचण आली नाही. सहकाऱ्यांशीही ती जेवढ्याच तेवढाच संपर्क ठेवीत होती. आयुष्याला आता एक नियमित साचा येत आहे असं तिला वाटत होतं. एक दिवस येईपर्यंत. हो, अरविंद पोतदारची गाठ पडेपर्यंत. तो काउंटर पलीकडे तिच्यासमोर उभा राहीपर्यंत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.